नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकादशी फुलवात बनवणार आहोत 165 फुलवातींची। चला तर पाहूया कशी बनवायची ते। हे पहा, आपल्याला अशा फुलवाती तयार करायच्या आहेत। पूर्ण आपल्याला 15 फुलवाती तयार करायच्या आहेत। तर त्या कशा फुलवाती 365 वाती तयार करायच्या आहेत, त्या कशा करायच्या ते दाखवते मी तुम्हाला। आपल्याला असा थोडा कापूस घ्यायचा, हे असा पिंजून घ्यायचा। हे पहा, असा पिंजून घेतला का त्याच्या अशा छोट्या छोट्या फुलवाती करायच्या। आपल्याला अशा छोट्या फुलवाती पूर्ण 300 करायच्या आहेत। आपल्याला अशा छोट्या फुलवाती 300 करायच्या आहेत। तर आता तुम्हाला अशा 300 फुलवाती करायच्या आहेत। तर 20 फुलवातीचा एक गट करायचा। तर ते 20 फुलवाती जोडून ही एक फुलवात तयार होती। तर अशा आपल्याला 15 फुलवाती तयार करायच्या आहेत। हे पहा, 3 फुलवाती झाले आहे। आता मी 20 फुलवाती तुम्हाला करून दाखवते। 20 फुलवाती एकत्र पुन्हा जोडून घ्यायच्या आणि पूर्ण 15 ठिकाणी 20 फुलवाती जोडून घेतल्यावर आपल्या 300 फुलवाती तयार होतात। 300 फुलवाती तयार झाल्यावर आपल्याला ते पुन्हा 15 गट येतात, ते एकत्र जोडून घ्यायचे आहे। ते एकत्र जोडून आपल्याला परत सूत काढून आपल्याला ती वात बांधून घ्यायची। तुम्ही पूर्ण पुढे व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल कशी वात तयार करायची आहे ते। आता ह्या तुम्हाला फुलवाती मी 30 फुलवाती करून दाखवत आहे। ह्या पूर्ण 20 फुलवाती करून दाखवत आहे। पूर्ण हे पहा, ही वात तुम्हाला कशी काढायची, बारीक जर करायची असली तर थोडा असा कापूस घ्यायचा आणि थोडंसं भस्म लावायचं हाताला। भस्म लावल्यावर हे असं पीळ द्यायचं। असं पीळ दिलं तर आपली एक फुलवात तयार होते। हे पहा, अशी फुलवात आपली तयार होते। हे पहा, अशी फुलवात आपली तयार होते। पूर्ण आपण 20 फुलवाती करणार आहोत। पटापट तयार होती। ही खास आषाढी एकादशी वात आहे। ह्या अशा 20 फुलवाती पूर्ण झाल्या आहे। आता आपण त्या जोडून घ्यायच्या। पूर्ण असे ते पूर्ण टोकं वरती करायचे। हे पहा, हे आपले पूर्ण 20 वाती झालेल्या आहेत। ह्या वाती 5-6 वाती जास्त झाल्या माझ्याकडून। हे पहा, हे 20 वाती पूर्ण जोडून घेतलेले आहे। तर हे पहा, आपले पूर्ण 15 हे 20 वाती पूर्ण जोडून घेतलेले आहे। तर हे पाणी आपले पूर्ण 15 वाती अशा जोडून घेतलेले आहे मी। 15 वाती झालेल्या आहेत आपले हे पूर्ण। हे पहा, हे पूर्ण 15 वाती झालेल्या आहेत आपल्या। हे पहा, आता ह्या 15 फुलवाती परत हे पूर्ण 15 फुलवाती झालेले आहेत। आपण एक फुलवात 20 फुलवाती तयार करून एक फुलवात केलेली आहे। अशा आपल्या पूर्ण 15 झालेले आहे। आपण आषाढी एकादशी 365 फुलवातींची एक फुलवात बनवणार आहोत। पुढे व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण वात कळेल कशी बनवायची, कशी नाही आणि कशी जोडायची।
आता आपल्याला सूत काढायचं आहे. तर आपल्याला सूत पक्क काढायचं आहे. आपण हे 300 वाती केलेले आहेत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पुढं लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने वात बनवली आहे. आणि हे सूत आपल्याला पक्क काढायचं आहे. हे असं पक्क सूत काढलं का असं बोटाला गुंडाळून घ्यायचं. आता आपल्याला ह्या 15 वाती एकत्र जोडून घ्यायच्या. पूर्ण एक वात मध्यभागी ठेवायची, बाकीच्या वाती साईडनं जोडायच्या. अशा पूर्ण 15ची 15 वाती जोडून घ्यायच्या. तर आपली ही 365 वातींची आषाढी एकादशी फुलवात तयार होते. पूर्ण 15ची 15 वाती जोडून घ्यायच्या. अशा पूर्ण जोडून घेतले. आता हे पहा, आता आपल्याला हे जे आपण दोरा काढला तर याचे 65 वेडे घालायचे. म्हणजे आपली 365 वातींची फुलवातींची एक वात होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे असं राहिलेला दोरा आहे तो पूर्ण गुंडाळून घ्यायचा. याला असं पूर्ण गुंडाळून घ्यायचं. आपली 365 याची ही वात अशी तयार होते. याला थोडासा कापूस लावायचा. पूर्ण फुलवाती 365 फुलवाती आहेत. पूर्ण एकत्र करून आपली 365 याची आषाढी एकादशी वात तयार झाली. याला थोडंसं असं इथे अष्टगंध लावायचा. 365 याची वात आपण कशी तयार केली हे पहा. अशा छोट्या फुलवाती आपण ही 365 याची वात कशी तयार केली. अशा छोट्या फुलवाती आपण 300 केल्या. 300 फुलवाती करून 20 वाती एकत्र जोडल्या. अशा 20 वातींची एक फुलवात, 20 वातींची एक फुलवात, अशा आपण 15 फुलवाती केल्या. 15 फुलवाती करून एकत्र जोडून घेतल्या. तर आपली ही पूर्ण 365 वातींची एक वात तयार झाली. बघा, आवडली तर नक्की करून बघा. एकादशीला लावून बघा. मी तुम्हाला मागे दाखवली होती 111 याची फुलवात, तशीच ही 365 याची फुलवात आहे. पांडुरंगाची आरती करताना लावून द्या. बघा, गाईच्या तुपामध्ये लावायचे. हे पहा, पूर्ण वाती इकडनं ह्या साईडनं बघा, हे असं दिसतं. हे पूर्ण वाती आपल्या 365 वाती आहेत. आणि इकडनं बघा, हे प्रज्वलित करायचं गाईच्या तुपामध्ये भिजवून. खूप धन्यवाद मैत्रिणींनो. माझ्या चॅनलला खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. आणि हो, कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करून सांगा मला. लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला आवडले की नाही माझ्या वाती आवडल्या असल्या तर नक्की करून बघा. आणि आषाढी एकादशीला 365 याची वात लावा आणि पांडुरंगाची आरती करा.